जय किसान, नमस्कार. आपण पाहतात वाव न्यूज. मागच्या 4 तारखेपासून संबंध कौडगावकर या ठिकाणी ग्रामपंचायतच्या समोर, जे की ग्रामपंचायतचं या ठिकाणी कुलूप लावलेलं असतं, म्हणजे मागच्या 4 तारखेपासून अद्यापपर्यंत ज्यांच्या विरोधामध्ये, ज्या भ्रष्टाचारी ग्रामपंचायतच्या विरोधामध्ये या ठिकाणी आंदोलन चालू आहे, या आंदोलनाच्या काळामध्ये देखील कुठल्या या सरपंचांना किंवा या ग्रामसेवकांना अद्यापपर्यंत या ठिकाणचं कुलूप देखील उघडलेलं नाहीये. तसं गावकऱ्यांचं सततचं म्हणणं आलं किंवा आमची ग्रामपंचायत ही नेहमी बंद असते आणि जरी उघडलं तरी ग्रामपंचायतमध्ये कुठे कागद किंवा दस्तावेज नसतात. ते दस्तावेज संबंधित सरपंच किंवा ग्रामसेवक यांच्या घरी असतात, असं या ठिकाणी यांचं म्हणणं आलं आहे. मागच्या 4 तारखेपासून याच ठिकाणी आंदोलन चालू आहे. या आंदोलनाच्या काळामध्ये या ठिकाणी बरेच भ्रष्टाचार, जे काही माहिती नव्हते असे भ्रष्टाचारही या ठिकाणी परत उघडून निघाले. या ठिकाणी याच गावचे गणेश भाई कलिंद्र आहेत. भाईसाहेब, मागच्या 4 तारखेपासून आपण या ठिकाणी 15व्या वित्त आयोगामध्ये जो भ्रष्टाचार झाला, या भ्रष्टाचाराला कुठेतरी बाहेर काढण्यासाठी किंवा हा भ्रष्टाचाराचा जो काही समजा मावेजा संबंधित सरपंच आणि ग्रामसेवकांना जो गिळंकृत केला, हा बाहेर काढण्यासाठी आपण या ठिकाणी सातत्यानं लढा दिला जातोय. या लढ्याच्या बाबतीमध्ये आपण काय बोलाल? हा लढा आमचा चालू आहे आंदोलनाचा. भ्रष्टाचार झालेला आहे. प्रत्येक गावामध्ये कामं होतात, पण आमच्या गावामध्ये सध्या कुठलंही काम झालेलं नाही. म्हणजे नाल्याचा असो म्हणा, किंवा सिमेंट रस्ता असो म्हणा, किंवा बल्ब असो म्हणा, LED बल्ब असो, कुठलंच काहीच काम एक टोपलं देखील सध्या 3-3.5 वर्षात पडलं नाही सध्या तरी गावामध्ये. पण कागदोपत्री पूर्ण बिलं उचललेले आहेत त्यांनी. कागदोपत्री या ठिकाणी समजा 100 रुपयाचा निधी आला असेल तर 100ला 100 त्यांनी पारित केले, उचलून घेतले आणि त्या 100 मधून कुठेतरी गावाच्या विकासासाठी 10 रुपये देखील त्यांनी निधी वापरलेला नाही, असं आपण यांनी सांगितलंय. असं म्हणायचं किंवा भ्रष्टाचार तर आपण पाहतोच. 100 रुपयाचं काम असेल तर त्या ठिकाणी 10 रुपयाचा 15 रुपयाचा हा भ्रष्टाचार नेहमी असतोच. पण या ठिकाणी 100 रुपयाच्या भ्रष्टाचारातून 100ला 100 रुपये हा भ्रष्टाचारी लोकांनी या ठिकाणी गिळंकृत केलाय, असं या ठिकाणी गणेश भाई कलिंद्र यांचं म्हणणं आलं आहे. साहेब, या ठिकाणी आपण जो बसलात, या ग्रामपंचायतच्या माध्यमातून सरपंचांनी आणि जो ग्रामसेवकांनी जो भ्रष्टाचार केला, या भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अशा कुठल्या गोष्टी आपल्या निदर्शनास आलेल्या आहेत? सध्या तरी समजा आता आमच्या माहितीनुसार जे अंगणवाडी करता काम आलेले आहेत, त्याचे बजेटचे देखील त्यांनी कागदपत्राद्वारे जे फर्निचर आलं अंगणवाडीसाठी त्याचं बिल उचललेलं होतं. आमच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी काय केलं, रातोरात जे आंदोलन आमचं चालू झाल्याच्या नंतर रातोरात त्यांनी ते पूर्ण फर्निचर एक ॲटोमध्ये आणून रात्री शाळेवर ठेवण्याचा ते देखील आमच्याकडे पूर्ण व्हिडिओ आहे. त्यांनी जे आणलेलं आहे रातोरात आंदोलन, ज्या धास्ती बघून, जे आंदोलनाची आमची धास्ती बघून त्यांनी ते फर्निचर रातोरात आणून ठेवलेलं आहे शाळेमध्ये. तो देखील व्हिडिओ आमच्या प्रूफ आहे. म्हणजे तिथलं म्हणजे तुमचं आंदोलन ज्या भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये बसलं, ज्या गोष्टी भ्रष्टाचाराच्या माध्यमातून समोर आल्या, ज्याच्यामध्ये की अंगणवाडीच्या लेकरांना जो किंवा अंगणवाडीला जो फर्निचर असतं, संगणक असतं, किंवा बाल्यावस्थेमध्ये जे शिक्षणासाठी साहित्य दिलं असतं, सामग्री दिली असते शासनानं, त्या सामग्री कुठेतरी अजून त्यांनी खरेदी न करता त्याची बिलं त्यांनी पास केली होती, असं तुम्हाला म्हणायचं आहे. तुमच्या या आंदोलनाची धास्ती घेऊन किंवा जो तुम्ही भ्रष्टाचार उघड केलाय, या उघड केलेल्या भ्रष्टाचाराला कुठेतरी त्यांनी मनावर घेऊन म्हणा आणि ह्या धास्ती घेऊन त्या खरेदी न केलेल्या वस्तू, जे बिलं त्यांनी उचलले, खरेदीच केल्या नव्हत्या, त्या कुठेतरी त्यांनी या आंदोलनाच्या काळामध्ये त्यांनी रातच आणून बसवल्या, असं या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे. 100% त्यांनी आमच्या आंदोलनाची धास्ती घेऊनच रातोरात त्यांनी पूर्ण फर्निचरचं सामान आणून बसवलं होतं. त्याआधी त्यांनी बिलं उचलून तर गायबच केले होते. तेवढे तरी आंदोलन झाल्यामुळे त्यांनी आता रातोरात कसं तरी आणून बसवलेलं आहे. पण ते रात्री वाहन आल्याच्या नंतर ते आम्ही गावातल्या मुलांनी व्हिडिओ शूट केलेला, ते प्रूफ पण आहे आमच्या जवळ. तुमच्याकडे ते आंदोलनाच्या दरम्यान जो फर्निचर आलं त्याचा व्हिडिओ आपल्याकडे आहे? हो आहे, प्रूफ आहे. 100% आमच्याजवळ प्रूफ आहे. जे बीडीओ साहेबाला आम्ही आल्यानंतर दाखवणारच आहोत. 101% त्यांनी जे रातोरात आणून बसवलेलं आहे ना, एक शाळेमध्ये ठेवले, त्याचा पूर्ण आमच्याकडे व्हिडिओ आहे सध्या. म्हणजे भ्रष्टाचार जो केला होता कागदोपत्री दाखवलं आणि त्याचा कुठेतरी मावेजा पूर्णतः आपल्या खिशामध्ये सरपंच आणि ग्रामसेवक यांनी संगनमताने मिळून जो घेतला, त्याच गोष्टी कुठेतरी उघड्या पडल्यानंतर सर्व गावकऱ्यांच्या समोर आपली नामुष्की होईल या भीतीनं या आंदोलनाच्या दरम्यानच्या काळामध्ये त्यांनी त्याच गोष्टी कुठेतरी खरेदी केल्या आणि गावाच्या वापरासाठी त्यांनी आणल्या गेल्या, असं या ठिकाणी गणेश भाई कलिंद्र यांचं म्हणणं आलं आहे. आपण पाहतात वाव न्यूज. धन्यवाद.